जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी इंग्रजीची पहिली कविता 1.1 मान्सून आणि याचे पोएट आहेत ॲनॉनिमस. ॲनॉनिमस मीन्स अननोन म्हणजे माहीत नाही. पाहूया आपण कविता मान्सून. द सन इज शायनिंग ओ सो हार्ड, द लँड हॅज ड्राईड इट्स सो पार्च, द फील्ड्स आर हंग्री, रिव्हर्स थर्स्टी, ओ रेन रेन कम अवर वे. मित्रांनो, मान्सून म्हणजे वर्षा ऋतू. या वर्षा ऋतूचं आगमन झाल्यानंतर या निसर्गामध्ये काय काय बदल होतात ते या कवितेत मांडलेले आहे. फर्स्ट स्टांजा जो आहे तो पावसाळा येण्यापूर्वी जो समर सीझन असतो, उन्हाळा ऋतू असतो, या उन्हाळ्या ऋतूचं वर्णन केलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला माहीत आहे द सन इज शायनिंग ओ सो हार्ड, म्हणजे हा जो सूर्य आहे हा खूप तळपतो आहे, शायनिंग करत आहे. ओ सो हार्ड, एकदम तीव्रतेने त्याचं कडक असं ऊन या पृथ्वीवर जमिनीवर पडलेलं आहे. सेकंड लाईन, द लँड हॅज ड्राईड इट्स सो पार्च, आणि लँड म्हणजे जमीन, जमीन काय झालेली आहे तर ड्राईड झालेली आहे. ड्राय म्हणजे कोरडी आणि ड्रायच्या विरुद्धार्थी शब्द होतो वेट. वेट म्हणजे ओली. इट्स सो पार्च, उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये जमीन सुद्धा अतिशय सुकी, हॉट आणि खूप गरम झालेली आहे. थर्ड लाईन, द फील्ड्स आर हंग्री, रिव्हर्स थर्स्टी, आणि यामुळं शेतंसुद्धा काय झालेली तर भुकेजलेली आहेत, कारण उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये ते सुकून गेलेले आहेत. रिव्हर्स थर्स्टी, रिव्हर्स म्हणजे नद्या, थर्स्टी म्हणजे त्यांना तहान लागलेली आहे, कोरड्या पडलेल्या आहेत. कधी पाऊस पडेल आणि कधी त्या फुल भरून वाहतील याची ते वाट पाहत आहेत. लास्ट लाईन, ओ रेन रेन कम अवर वे. कवी म्हणतात, अरे पावसा पावसा तू आमच्याकडे ये, आमच्या रस्त्यावरती तू ये, आमच्या मार्गावरती तू ये, आम्ही तुझी वाट पाहत आहोत. सेकंड स्टांजा, रेन रेन इज ऑन हर वे, आणि आता उन्हाळा ऋतू सरून हा वर्षा ऋतू पावसाळा आता त्याच्या मार्गावरती येत आहे. फिदर स्प्रेड द पिकॉक स्वे, आणि पावसाळा आल्यानंतर आपल्याला माहीत आहे पिकॉक म्हणजे मोर, हे काय करतात आपले फिदर स्प्रेड करून, पिसं आपले पसरवून स्वे आनंदाने डोलतात. वातावरण कसं एकदम सुंदर या पावसाळ्यामध्ये बनतं. द क्लाउड्स आर डार्क हार्क द लार्क, आणि पावसाळ्यामध्ये लगेच आकाशामध्ये काळे ढगसुद्धा जमा होतात किंवा ढग येतात. आणि त्याच वेळेला हार्क द लार्क, हार्क मीन्स लिसन ऐका, अँड लार्क म्हणजे त्या गाणाऱ्या पक्षाचं गाणं तुम्ही ऐका. रेन रेन सीज ऑन हर वे, आणि हा पाऊस जो आहे तो त्याच्या मार्गावरती आहे. रेनसाठी इथं सर्वनाम वापरलेलं आहे. शी म्हणजे तो, ती पाऊस त्याच्या मार्गावरती आहे. थर्ड स्टांजा, द क्लाउड्स दे गॅदर डॅश अँड थंडर. मित्रांनो, पाऊस आल्यानंतर आकाशामध्ये काय होतात तर हे काळे ढग गॅदर जमा होतात. डॅश डॅश म्हणजे काय होणे तर पुढे सरकणे करणे, थंडर म्हणजे करत हे काळे ढग आकाशामध्ये पुढे सरकतात. सेकंड लाईन, बोल्ट्स ऑफ लाइटनिंग, आणि प्रकाशाचा जो झोत आहे तो स्ट्रिक अँड शिमर. स्ट्रिक म्हणजे काय तर वेगाने चमकणे, आणि शिमर म्हणजे लुकलुकणे. हा जो प्रकाशाचा झोत आहे, हा जो विजेचा झोत आहे तो काय होत आहे तर आकाशामध्ये चमकत लुकलुकत आहे. पिट पॅट आय फील अ ड्रॉप, आणि पाऊस सुरू झाल्यानंतर पावसाचे जे थेंब आहेत त्यांचा पिटपॅट म्हणजे टिपटिप असा आवाज त्या ड्रॉपचा म्हणजे थेंबांचा ऐकायला येतो. ओ रेन रेन सीज कम हर वे, आणि पाऊस पाऊस तो त्याच्या मार्गावरती येत आहे. लास्ट स्टांजा, द फील्ड्स आर ड्रेंच द लँड इज सोक, आणि पावसाळा आल्यानंतर वर्षा ऋतू आल्यानंतर फील्ड्स म्हणजे शेतं हे ड्रेंच म्हणजे ओली चिंब झालेली, तर द लँड इज सोक, लँड म्हणजे जमीन, आणि सोकचा अर्थ पण ओली होणे. हॅव बाथ द रिव्हर्स हुस, आणि झाडांनी सुद्धा आता पावसाच्या पाण्याने आंघोळ केलेली आहे, म्हणजे सगळी झाडं नाहून निघालेली आहेत. द रिव्हर्स हुस, जे उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये कोरड्या पडलेल्या नद्या आहेत त्या आता हुसचा अर्थ काय तर द रिव्हर्स फ्ल्यू स्ट्रॉंगली, ही नद्या ज्या आहेत त्या पूर्ण तुडुंब भरून वेगाने वाहणे आणि वेगाने वाहत आहेत, कारण पावसाळा ऋतू सुरू झालेला आहे. द अर्थ इज हॅपी ग्रीन अँड चेरी, मान्सून आल्यामुळं पृथ्वीसुद्धा आनंदी बनलेली आहे. अर्थ म्हणजे पृथ्वी, हॅपी म्हणजे आनंदी, ग्रीन
तिने आपलं रुपडं पालटलेलं आहे, हिरवा शालू परिधान केलेला आहे, जिकडे तिकडे हिरवेगार अशा प्रकारची ही अर्थ बनलेली आहे. अँड चेरी म्हणजे आनंदी. ओ रेन रेन कम अगेन, पाऊस पाऊस पुन्हा या, अशा प्रकारची सुंदर कविता या ठिकाणी संपलेली आहे. मित्रांनो, आता इयत्ता 6वीपासून आपणाला फिगर ऑफ स्पीचसुद्धा आपल्या परीक्षेला विचारले जाणार आहेत. फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषा अलंकार. अलंकार काय करतात तर कवितेचं सौंदर्य वाढवतात. या कवितेमध्ये रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. रिपिटेशन कधी होतो तर रिपिटेशन अलंकार हा कवितेमध्ये जेव्हा एखादा शब्द किंवा एखादं वाक्य हे पुन्हा पुन्हा त्या कवितेमध्ये आलेले असते तेव्हा तिथं रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. मित्रांनो, या ठिकाणी रेन रेन हा जो फ्रेज आहे ही सतत परत परत त्या प्रत्येक कडव्यामध्ये आलेली आहे, म्हणून या ठिकाणी रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. त्याचबरोबर ॲलिट्रेशन पण आहे. ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. तर तो कधी होतो जेव्हा एका ओळीमध्ये सेम साऊंडने किंवा सेम लेटरने सुरू झालेले किमान 2 शब्द एका ओळीमध्ये आलेले असतात तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. आपण जर पहिल्या लाईनमध्ये बघितलं तर सन आणि शाईन एसने सुरू झालेले आहेत, म्हणून या ओळीमध्ये ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांशी शेअर करा. थँक्यू.